कागल येथील कासव धबधब्यातील रेन डान्सचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले लोकार्पण. बीजेपी देशविरोधी, त्यांच्याशी जेनजींनी जोडले जाऊ नये. गृह विभागाच्या माजी अपर सचिवांचा आरोप. जेनजींवर टीका करू नये. जेनजींना संवादाच्या माध्यमातून समजावण्यात यावं. गृह विभागाच्या माजी अपर सचिवांचं आवाहन. इम्रान खानसाठी दिग्गज एकवटले. कपिल देव गावस्करांसह 21 जणांचं पाकच्या पंतप्रधानांना पत्र. योग्य वैद्यकीय उपचार आणि मानवी वागणूक देण्याचं आवाहन. इम्रान खानच्या वैद्यकीय उपचारासाठी क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी आवाज उठवला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक 29 तारखेला मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक. राज्यातील राजकीय सद्यस्थिती आणि इतर विषयांवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा. सप्टेंबरला ओबीसी समाजाचा मुंबईत मोर्चा. ओबीसी संघर्ष आणि एल्गार मोर्चा काढण्यात येणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची घोषणा. मोठ्या संख्येने ओबीसींनी सहभागी होण्याचं केलं आवाहन. 2 वर्षात 571 प्रकारच्या औषधांची मागणी करून त्यासाठी 16 कोटी 25 लाख रुपये अदा केले. मात्र आतापर्यंत 410 प्रकारची औषधे अद्याप मिळालेली नाहीत, असा आरोप छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाने केला. नांदेडच्या निळेगव्हाण इथल्या विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान. बुडणाऱ्या हरणाला बाहेर काढत युवकांनी दाखवली भूतदया. ज्ञानेश्वर आणि कृष्णा जाधव अशी युवकांची नावं. जिल्ह्यातील 10,000 शिधापत्रिकाधारक प्रशासनाच्या रडारवर. नंदुरबार जिल्ह्यात मिशन सुधार अभियानांतर्गत होणार पडताळणी. शहाद्यात दाऊदी बोहरा समाजाची ईद ए मिलादुन्नबी रॅली उत्साहात. सर्व धर्मियांच्या सहभागातून शहाद्यात घुमला सामाजिक एकतेचा संदेश. बँड पथकाच्या गजरात शहादा शहरात उत्साहाचं वातावरण. कोल्हापूरच्या रंकाळा परिसरात 14 भटकी गाढवे जप्त. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवत केली कारवाई. राज्यातील 9 जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन खत विक्री सुरुवात होणार. अनुदानित खतासाठी केंद्र सरकारने फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या पारदर्शी प्रकल्पाची केली सुरुवात. शहाद्यात भगवान परशुराम समाज संवाद यात्रा. युवक, महिला आणि गरजू घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार. कॅप्टन आशिष दामले यांनी दिली माहिती. सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम समाज संवाद यात्राला उत्स्फूर्त प्रतिसाद. भोर तालुक्यातील पांगरी साळुंगण रस्त्यावरील दुरावस्थेवरून विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी 20 वर्षात रस्त्यावर स्विमिंग पूल बांधून दिला. विद्यार्थ्यांचा आरोप. सांगलीच्या पलूसमध्ये पार पडला धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा एल्गार मेळावा. कृष्णा येरळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप मगदूम यांच्याकडून मेळाव्याचा आहे. आज श्रावणातील दुसरा सोमवार. हिंगोलीतील औंढा नागनाथच्या दर्शनासाठी गर्दी. मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा. धुळ्याच्या शिरपूरमध्ये एफडीएची कारवाई. मुदतबाह्य खाद्यपदार्थ जप्त. 3 आस्थापनांची एफडीएकडून तपासणी. मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळून आल्याने संबंधितांवर कारवाई. पीयूसीच्या दरात वाढ करण्यास परिवहन विभागाची मंजुरी. वायू प्रदूषण नियंत्रण केंद्रांवर शुल्क आकारणी करणे बंधनकारक. तमिळ चित्रपटसृष्टीत 1 सप्टेंबरपासून शटडाऊनची शक्यता. ओटीटी प्रदर्शनाच्या कालावधीवरून वाद. चित्रपट निर्माते, थिएटर मालक आणि वितरक यांच्यातील वाद चिघळला. तोडगा न निघाल्यास 1 सप्टेंबरपासून नव्या तमिळ चित्रपटांचे थिएटरमध्ये प्रदर्शन थांबवणार. चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेचा निर्णय. जपानच्या होक्काइडो प्रांतात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय. होक्काइडोमध्ये झालेल्या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 नोंदवण्यात आली. जपानच्या हवामान शास्त्रज्ञ एजन्सीची माहिती. नागपूरच्या गोधणी परिसरात क्लोरीन वायूची गळती. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 40 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. बीडच्या परळीत प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारानिमित्ताने लाखो भाविक परळीत दाखल. भंडाऱ्यात कावड यात्रेचा जल्लोष. शेकडो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग. वैनगंगा नदीतून कलशात पवित्र जल आणून बहिरंगेश्वरला जलाभिषेक. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या विचित्र वातावरणाचा पिकांना फटका. सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हैराण.
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल. अनेक भागात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र. पाण्याअभावी शेती पिकं करपू लागली. पुढील 2 दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता. हवामान विभागाची माहिती. नांदेडच्या मुस्तापूर शिवारातील एका शेतात पुरलेली देवीची दगडी कोरीव मूर्ती सापडल्याने खळबळ उडाली. ही मूर्ती शेतात कोणी आणि का पुरली याचा तपास आता पोलिसांकडून सुरू. देवळाईतील अवैध प्लॉटिंग विरोधात गुन्हा दाखल होईना. मनपाची 3 दिवसांपासून धावपळ. मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने आवश्यक लेआउट मंजुरी आणि परवानग्या नसल्याचं निदर्शनास आलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.